मी कुणाकडूनही पैसे घेतले नाहीत, माझी ईडी चौकशी करा, मी तयार आहे, असं हाकेंनी म्हटलंय. तर हा लक्ष्मण हाकेंनी बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. हाकेंनी पैशाची मागणी केली नाही, समोरच्या तरुणानं त्यांना पैसे देण्याचा आग्रह केला, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवारांनी दिली. मला एक कॉल आला आणि मी रोज आंदोलनं घेतोय, वेगळ्या वेगळ्या रॅलीज घेतोय आणि मदत करणाऱ्यांची पण संख्या खूप मोठी आहे. मी नाकारत नाही त्या गोष्टी. पण मी जर काही इरेग्युलर वागलो असेल, मी कुठं कायद्याचा भंग केला असेल, मी कुठल्या देणग्या स्वीकारल्या असतील, तर इथं कायदा सुव्यवस्था आहे. त्यामुळं काय ते ईडी विडी काय असतं म्हणे, कारखानदारांवरती छापा पडतो. टाकाला का माझ्यावर एखादा छापा, मला उचला, आतमध्ये टाका, तुम्ही आम्हाला कितीही बदनाम करा, बदनामीच्या पलीकडं या क्लिपला मी जास्त महत्त्व देत नाही. काम करत असताना एखादी जर माणूस म्हणतो की तुम्हाला मदत करायची आहे, तर कोण नाही म्हणणार? काय वाईट काय आहे त्याच्यात? त्यांनी मागितलं काय? पुढच्यानी नालायकांनी त्यांनी ते त्याला बदनाम करण्यासाठी केलेलं षडयंत्र आहे. यांनी स्वतःहून मागितलं नाही, तो स्वतःहून बोलला मी तुम्हाला मदत करायला तयार आहे, तुम्ही ओबीसीचं काम करताय तर ठीक आहे बाबा, कर मदत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.